शिरोळात जुळली धरती आभाळाची माया, नवरदेव आले घोड्यावरून आणि वधू अवतरली आभाळातून। कुणी लग्न पाण्यात केलं, कुणी लग्न हवेत केलं, कुणी लग्न बंधाऱ्याच्या बोटीवर केलं, तर शिरोळ येथील लग्न श्री दत्त साखर कारखान्याच्या बगीचाच्या सौंदर्यात झालं। तुम्ही थक्क व्हाल मी असं का म्हणते। आज नेणार आहे तुम्हाला एका आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्यात। चला तर मग आपण जाऊया श्री दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आणि शिरोळचे नेते धनाजी पाटील नरदेकर यांच्या मुलाच्या विवाह समारंभात। गुरुवारी 11:15 शिरोळकरांच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्या होत्या। शिरोळच्या अजिंक्यतारा चौकात 8 ते 10 बैलगाड्यांच्या छकडा सजवण्यात आल्या होत्या। बैलांनाही झुंबर लावून बेंद्राप्रमाणे सजवण्यात आलं होतं। शिरोळकरांच्या नजरा आभाळाकडे भिडल्या आणि ठीक 11:05 सांगलीवाडी दिशेने एक हेलिकॉप्टर आले आणि या हेलिकॉप्टर मधून आभाळातून परी उतरावी तशी वधू अवतरली। शिरोळकरांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत केले तर सुहासिनींनी निरांजनाने ओवाळले। याच वेळी अजिंक्यतारा चौकातून पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलगाड्या वाजत गाजत वऱ्हाडी मंडळींना घेऊन निघाले। या बैलगाड्यांच्या पुढे काठीवाडी पांढऱ्या शुभ्र घोड्यावर नवरदेव विराजमान झाले होते। शिरोळचे नेते आणि दत्त ऊस वाहतूक संघटनेचे धनाजी पाटील नरदेकर यांचे चिरंजीव प्रमोद यांचा हा विवाह सोहळा अगदी राजमिंडा असा ठरला। नवरी मुलगी प्रभाकर धोंडीराम साळुंखे पाटील यांची सुकन्या कोमल ही हेलिकॉप्टर मधून थेट आभाळातून खाली उतरली, तर प्रमोद घोड्यावर स्वार होऊन शिवकालीन पद्धतीने लग्न मंडपात दाखल झाला। आधुनिकता आणि परंपरा यांचा मेळ घालतानाच धरती आणि आभाळाचं प्रेम एकरूप करण्याचा हा प्रयत्न सगळ्याच वऱ्हाडी मंडळींना मनापासून भावला। चिरंजीव प्रमोद आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी कोमल यांचा विवाह सोहळा एक आगळे वेगळे अनुभूती देणारा ठरला। या विवाह सोहळ्यातून एक नवा अनुभव प्रत्येकाला मिळाला। श्री दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर ऐतिहासिक शिवकालीन वातावरण निर्माण करण्यात आले होते। लग्न मंडप भव्य शामियानाप्रमाणे उभारण्यात आला होता। या शामियानात ढाल आणि भाले घेऊन ऐतिहासिक मावळ्यांच्या वेशभूषेत द्वारपाल आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते। नवरदेव दिमाखात घोड्यावर स्वार होऊन राजपुत्राप्रमाणे लग्न मंडपात दाखल झाला, तर नववधू सजवलेल्या डोलीमध्ये बसून लग्न मंडपात दाखल झाली। लग्न सोहळा म्हटले की मंगलाष्टका आली आणि ती सर्वसाधारणपणे सगळ्यांना पाठ झालेली। मात्र या लग्न सोहळ्यात मंगलाष्टका प्रबोधनात्मक आणि महापुरुषांच्या कार्याची आठवण करून देणाऱ्या होत्या। शिरोळ येथील या लग्न सोहळ्यात पहिले मंगलाष्टका छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या नावाचा उल्लेख करत शुभमंगल सावधान झालं। छत्रपती संभाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेखही मंगलाष्टकात झाला आणि लोकांनी शुभमंगल सावधान म्हणून अक्षता टाकण्यात आल्या। या लग्न सोहळ्यात सगळंच नाविन्य आढळत होतं। मंगलाष्टकेत विज्ञानाचा गजर झाला। हातात भाले घेऊन असलेले भालेधारी आणि छत्रीधारी यांनी मंडप खुलून गेला होता। एक शिवकालातील लग्न सोहळ्यात सहभागी झाल्याचा आनंद धनाजी पाटील नरदेकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांना झाला। महानकारी न्यूजसाठी शिरोळहून महेश पवार।